अळूची भाजी करण्यासाठी किंवा अळूवडी करण्यासाठी जर तुम्हाला घरचे ताजे ताजे पाने मिळाले आणि ते पण अगदी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले तर किती छान वाटेल ना. पण हे सहज शक्य आहे हां. अगदी तुमच्याकडे बाल्कनी जरी असेल ना तरी तुम्ही 1 किंवा 2 कुंड्यांमध्ये अळू लावू शकता. तर मी कसे अळू लावलेले आहेत, त्याची काय काळजी घेतलेली आहे, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण तुम्ही जे हे पानं बघतायत ना अळूचे, हे मला माझ्या गच्चीवरच्या बागेतले कुंडीतले अळू आहेत. इतके सुंदर पानं आलेले आणि 10 दिवसापूर्वी मला एवढीच पानं निघाली होते आणि आज परत मी एवढे पानं काढलेले आहेत. तर त्याच्यासाठी काय काळजी घ्यायची काय आपण सगळं बघणार आहोत. आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी अळू लावलेले पण असतील, तर कुणी कुणी अळू लावलेले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर तुम्ही बघत आहात माझे मराठी यूट्यूब चॅनल बाग बगीचा मराठी. तर हे एवढे छान मोठे मोठे पानं हेल्दी अळू तुम्ही बघताय ना, हे मी माझ्या गच्चीवर लावलेले आहेत. तर पानांची साईज तुम्ही बघू शकता, एवढे मोठे मोठे आणि छान पानं झाले. आणि त्याला कारण केवळ आणि केवळ पावसाचं पाणी याला मिळालेलं आहे. सध्या पाऊस चालू आहे ना, खूप पाऊस जरी नसला तरी थोडीशी झिमझिम चालू राहते, मधून एखाद 2 सरी येतात. आणि पावसाच्या पाण्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण भरपूर असतं आणि त्यामुळं आपल्या अळूचे पानं खूप छान वाढतात. तर अळू लावण्यासाठी मी हे जे 2 क्रेट घेतलेले तिथे जे फळ विक्रेत्यांकडे आपल्याला मिळू शकतात, शेतकऱ्यांकडे असतात. तर हे क्रेटपासून कुंडी कशी तयार करायची याचा माझा व्हिडिओ आलेला आहे, तो पण तुम्ही बघू शकता. आणि अळू कसा लावायचा, त्याच्यासाठी माती कशी तयार करायची हा पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मला लिंक देईल, तर तुम्ही तो पण व्हिडिओ बघा. आणि आज पण आपण बघणार आहोत की याची काय काळजी घ्यायची. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अळूची माती. तर अळू म्हणजे कंदवर्गीय पिकं जेवढे असतात ना, त्याला अशी एकदम भुरभुरीत माती पाहिजे. चिकट माती अजिबात चालत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये वाळू टाकायची भरपूर. आणि मी ना गांडूळ खत वापरते. आणि हे असे अळूचे कंद असतात बघा, हे असे कंद जर तुम्हाला कुणाकडे मिळाले ना, तर ते कंद आणायचे आणि लावायचे. ते वरचा कोंब माझ्याकडनं तुटला आहे नेमका आता ते कंद काढताना तुम्हाला दाखवण्यासाठी मी तो कंद काढत होते. तर हे बाजारात पण मिळतात, पण मी काही हे कंद विकत नाही घेतलेले. आमच्याकडं कसं असतं खेडेगावामध्ये शेजारी पाजारी कुठे पण अळू असतात. तर हे आमच्या जाऊबाईंकडनंच मी हे कंद घेतले. आणि जवळजवळ 7 ते 8 वर्षांपासून माझ्याकडे हे अळू आहेत. त्याची मी 1-2 वेळाच रिपोर्टिंग केली, नाहीतर ह्याच क्रेटमध्ये ते अळू आहेत. आणि एवढे छान वाढतात ना, खास करून पावसाळ्यामध्ये खूप तुम्हाला पानं मिळतात भरपूर. आणि ते पण अगदी हिरवे हिरवेगार असे लश ग्रीन पानं, इतके सुंदर वाटतं ना बघायला सुद्धा. पाऊस पडल्यानंतर त्याच्यावर असे दवबिंदू असतात, आपण सकाळी उठून गेले ना की इतकं छान दिसतं ना. तर हे अळू लावण्यासाठी माती सांगितली तुम्हाला भुरभुरीत. पाणी अजिबात कुंडीमध्ये साठून राहता कामा नये, म्हणजे मग त्याचं वाढ चांगली होती. आणि त्याला खत लागतं, ते पण सगळं नायट्रोजनयुक्त खत घालायचं. म्हणजे तुम्ही चांगलं कुजलेलं शेणखत घाला किंवा गांडूळ खत घाला, लीफ कंपोस्ट घाला, तुम्ही किचन कंपोस्टपासून घरी तयार करता ना ते घाला. तर अळूचे पानं कसे काढायचे ते आपण बघू. तर जिथे खाल्लं नवीन पान येतं ना, आता इथं बघू शकता तुम्ही, आता हे नवीन पान आलेलं आहे, त्याच्या बाजूचे 2 पानं असतात बघा, किंवा 1 पान असेल तुमच्याकडं कसं, तर ते काढायचे आपल्याला. नवीन पान जिथे जर तुम्हाला जर दिसलं नाही ना, तर तिथला अळू काढायचा नाही, कारण की ते येतच असतं. म्हणजे मग याची वाढ आता ह्याची वाढ म्हणजे झालेली आहे, आता हे फक्त वरती यायचं बाकी आहे. म्हणून मग आपल्याला हे बाकीचे पानं ठेवायचे, कारण की अन्न तयार करण्याचं काम करतं ना. तर पानांमधनंच प्रकाश संश्लेषणाने अन्न तयार होतं. तर एकदमच आपलं झाड मोकळं करायचं नाही आपल्याला. तर अशा प्रकारे अळू काढण्याची पण एक पद्धत असते, पानं काढण्याची. शिवाय याला आता ऊन बघा किती लागतं. तर तुम्ही अक्षरशः दिवसभराच्या उन्हात जरी ठेवलं ना तरी चालतं, किंवा अगदी 4-5 तास ऊन येत असतील, 3-4 तास तिथे जरी ठेवले ना कुंड्यात तरी चालतं. आणि याला पेस्ट अटॅकचं म्हणजे फक्त असे ते पांढरं लागतं, लोकरी माव्यासारखं पानांवर लागतं. तर नीम ऑइलची फवारणी करा, पाण्याच्या प्रेशरने धुवून काढा सरळ. मी तर या वाळूला कधी औषध मारत नाही पाण्याच्या, कारण की ते येतच बरं का पांढरं पानांवर, खालच्या बाजूला येते. वरनं तर पानं खूप छान दिसतात आपल्या. हे सगळं जे आहे ना हे सगळं खालनं येतं. तर त्याच्यासाठी ती आपण काळजी घ्यायची, चांगले पाण्याच्या प्रेशरने धुतरायचे. बघा किती पानं मिळाले. आणि खताचं तुम्हाला सांगितलंच, नायट्रोजनयुक्त खत, त्याला गांडूळ खत किंवा शेणखत. पण प्रत्येक वेळेस नाही घालायचं, त्याला महिन्यातनं एकदा घाला तुम्ही. महिन्यातनं तुम्हाला 2दा तरी पानं मिळतील आणि मग तुम्ही खत घाला थोडंफार. माती थोडीशी उकरून द्यायची आणि खत घालायचं. बाकी याची विशेष काळजी करायला लागत नाही काही, एकदम लो मेंटेनन्स आहे. म्हणजे विशेष काही काळजी न घेता पण आपल्या अळूचे पानं छान येतात. तर पानं काढल्याचा अजून एक फायदा म्हणजे आता ह्या खालच्या पानांना ऊन मिळेल, याला ऊन नाही मिळालेलं बघा.
त्याच्यामुळे ते त्याला म्हणजे इथं क्लोरोफिलची कमी झालेली आणि पानं पिवळे दिसतात काही. आता आपोआप ऊन मिळेल ह्या झाडांना, गर्दी कमी झाली ना आणि पानं आपले सगळे छान वाढतील. तर तुम्हाला जर आळू लावायचं असेल तर बाजारातून त्याचे कंद आणा, ते खाण्यासाठी म्हणून असतात बघा भाजी विक्रेत्यांकडं, ते आणा आणि ते लावा. खूप सोपं आहे. फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची, आपण जेव्हा टेरेसवर भाज्या लावतो ना तर त्याला नीम ऑइलची फवारणी करत राहायची 15 दिवसातनं एकदा तरी, आणि 15 दिवसातनं एकदा त्याला काहीतरी खत घालायचं. कारण की कुंडीमध्ये खताला कसं थोडेसे लिमिटेशन्स येतात, त्याच्यासाठी आपल्याला याला खत घालण्याची गरज असते. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून मला सांगा व्हिडिओ कसा वाटला किंवा काय अजून काय पाहिजे व्हिडिओमध्ये. आणि तुमच्यासारखेच आवड असणारे जर मित्रमैत्रिणी, घरातले इतर लोक असतील ना तर त्यांच्याबरोबर शेअर करा व्हिडिओ, म्हणजे सगळ्यांपर्यंत माझा व्हिडिओ जाईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हॅपी गार्डनिंग.